संधिवाताच्या रुग्णांसाठी स्वस्त आणि सुरक्षित अशा सिरॅमिक पासून सांधे तयार करण्यात पुण्याच्या संचेती रुग्णालयाला यश आलंय। विशेष म्हणजे त्यांचं यशस्वी प्रत्यारोपणही त्यांनी केलंय। संधिवात आणि हाडांच्या विकारामध्ये अनेकदा सांधे बदल शस्त्रक्रिया हाच पर्याय रुग्णाकडे असतो। आतापर्यंत प्लास्टिक आणि धातूपासून कृत्रिम सांधे तयार केले जात होते, पण या सांध्यांचे आयुष्य कमी असतं आणि ते महागही असतात। याला पर्याय निर्माण करण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू आहे। परदेशात नुकतीच बायोसिरॅमिक पासून कृत्रिम सांध्याची निर्मिती सुरू झाली आहे, पण भारतात हे सांधे आयात करणं महाग ठरतंय। पुण्यातल्या संचेती रुग्णालयाचे डॉक्टर के.एच. संचेती आणि कोलकात्यातल्या सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट या केंद्र सरकारच्या संस्थेनं संपूर्ण भारतीय बनावटीच्या सिरॅमिक प्रोस्थेसिसची निर्मिती करण्यात यश मिळवलंय। तर मला सांगायला आनंद वाटतो की सिरॅमिक हे बायोसिरॅमिक जे मटेरियल आहे की जे आपण सिरॅमिकचे टाइल्स वापरतो त्या प्रकारच्या मटेरियलवर रिसर्च करून ते मटेरियलनी बॉल आणि कॅप तयार केली गेली। भारतात दरवर्षी 1,10,000च्या आसपास रुग्णांना या शस्त्रक्रियेची गरज असते, पण केवळ 20 ते 30,000 रुग्णांनाच ही शस्त्रक्रिया करणं शक्य होतं। तर ह्याचं कारण की हे 70-80 हजार लोक काही शस्त्रक्रिया करू शकत नाही। एक तर कॉस्ट म्हणजे त्याची जी किंमत आहे ती जवळजवळ 1,30,00,000-1,40,000 पर्यंत जाते, पण हे जे नवीन इनोव्हेशन केलं आहे डॉक्टर संचेतींनी की सिरॅमिक ऑन सिरॅमिक मटेरियल, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट जवळजवळ 70-80 हजारातच होईल। या शोधामुळे रुग्णांना दिलासा तर मिळालाच आहे, शिवाय कृत्रिम सांध्याचं आयुष्यही वाढलंय। संचेती रुग्णालयानं 2 रुग्णांमध्ये या नव्या सांध्याचं यशस्वी प्रत्यारोपणही केलंय। येत्या 6 महिन्यात देशातल्या 7 संस्थांमध्ये यावर काम होणार आहे। त्यानंतर निष्कर्षांच्या आधारे FDA कडे या सांध्यांच्या मान्यतेसाठी प्रयत्न केला जाणार आहे। राहुल वाघ, ETV न्यूज, पुणे।